एकाच वेळी दोन अज्ञात किमती कशा शोधायच्या? समजा तुम्हाला एका पेनची आणि वहीची किंमत शोधायची आहे आणि त्यासाठी दोन वेगवेगळ्या अटी दिल्या आहेत. हे सेकंदात कसं सोडवायचं? आज आपण एका लॉजिक मिस्ट्रीसारखं एलिमिनेशन म्हणजेच निरसन पद्धतीचं रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग समीकरणांच्या तराजूला संतुलित करण्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया. आजच्या या प्रवासात आपण 4 टप्पे पाहणार आहोत. 1. द कोर एलिमिनेशन मेथड. 2. स्केलिंग इक्वेशन्स टू मॅच. 3. कॉन्करिंग फ्रॅक्शनल इक्वेशन्स. आणि 4. द स्वॅप्ड कोएफिशियंट ट्रिक. चला पहिला टप्पा पाहूया, द कोर एलिमिनेशन मेथड. ही पद्धत म्हणजे एखाद्या तराजूवर वजने संतुलित करण्यासारखी आहे. इथे एक सोपी गोष्ट लक्षात ठेवायची. एका बाजूला बदल केला तर तो दुसऱ्या बाजूलाही करावा लागतो. आणि जर आपण एका चलाचे वजन तराजूवरून पूर्णपणे हटवले की दुसऱ्याचे रहस्य आपोआप उलगडते. जणू काही एका संशयिताला बाजूला काढलं की दुसरा गुन्हेगार समोर येतोच. आता हे उदाहरण बघा. इथे अधिक 5b दोन्ही समीकरणामध्ये अगदी स्पष्ट दिसतोय. म्हणजे जर आपण दुसऱ्या समीकरणाची चिन्हे बदलून वजाबाकी केली तर b हे चल तराजूवरून कायमचे गायब होईल आणि आपल्याला लगेच a बरोबर 2 असा आपला पहिला सुगावा मिळतो. एकदा का a ची किंमत मिळाली की ती पुन्हा मूळ समीकरणात ठेवायची. a ची मिळालेली किंमत मूळ समीकरणात ठेवली की उरलेला रहस्यही सुटतं आणि b बरोबर 4 ही किंमत मिळते. म्हणजे आपले फायनल उत्तर आले 2 आणि 4. एका सुगाव्याने दुसऱ्याचा मार्ग मोकळा ठेला. पुढचा टप्पा स्केलिंग इक्वेशन्स टू मॅच. आता एक विचार करा, जर हे व्हेरिएबल्स आपोआप कॅन्सल होत नसतील तर काय करायचं? विद्यार्थी बहुधा याच सापळ्यात अडकतात. सहगुणक समान नसताना घाईघाईत वजाबाकी करतात आणि पूर्ण गणित चुकतं. इथे आपल्याला समीकरणांना गुणाकार करून बदलावं लागतं. पहिल्या समीकरणाला 2ने आणि दुसऱ्याला 7ने गुणून आपण yचे सहगुणक समान करू शकतो. पण इथेच मुलं एक मोठी चूक करतात. ती म्हणजे उजवीकडील संख्येला गुणायला विसरतात. लक्षात ठेवा, तराजूच्या दोन्ही बाजूला समान वजन वाढवणे अनिवार्य आहे. दोन्ही बाजूंना अचूक गुणल्यामुळे धन 14y आणि ऋण 14y तयार होतात, जे एकमेकांना अगदी सहज कॅन्सल करतात. गुंतागुंतीचे गणित आता एका साध्या रेषेत आले आहे. आता तिसरा आणि थोडा कठीण टप्पा कॉन्करिंग फ्रॅक्शनल इक्वेशन्स. समीकरणात अपूर्णांक किंवा फ्रॅक्शन्स दिसले की अनेकांना घाम फुटतो. अपूर्णांकांची थेट बेरीज वजाबाकी करायला जाणं हा गणितातला सर्वात मोठा सापळा आहे, ज्यामुळे सर्वाधिक चुका होतात. या समस्येवरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे काय, तर ते अपूर्णांक समूळ नष्ट करणे. इथे आपण छेद समान करून म्हणजेच कॉमन डिनॉमिनेटरने गुणून हे तळातील आकडे पूर्णपणे उडवून देऊ शकतो. या एका छोट्याशा ट्रिक्समुळे ते भीतीदायक दिसणारे अपूर्णांक x अधिक 3y बरोबर 10 अशा अत्यंत स्वच्छ आणि साध्या समीकरणात बदलतात. तराजूवरील पारडे आता जड न राहता अतिशय स्पष्ट दिसते. रस्ता मोकळा झाल्यावर आपली तीच जुनी एलिमिनेशनची पद्धत वापरायची. दुसऱ्या नवीन समीकरणाला 3ने गुणून yचे सहगुणक जुळवले की वजाबाकी अंती x बरोबर 1 आणि y बरोबर 3 हे फायनल उत्तर आपल्याला मिळून जातं. आणि आता आजचा शेवटचा आणि सर्वात भारी टप्पा, द स्वॅप्ड कोएफिशियंट ट्रिक. जेव्हा 99 आणि 101 अशा महाकाई संख्या एकमेकांच्या जागी येतात तेव्हा काय करायचं? इथे एकमेकांना गुणत बसलात तर वेळ निघून जाईल. ती पद्धत इथे वापरणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. अशावेळी एक अत्यंत प्रभावी शॉर्टकट आहे. जेव्हा x आणि yचे सहगुणक अदलाबदल झालेले असतात तेव्हा सरळ त्या दोन मूळ समीकरणांची बेरीज करायची. आणि बघा आपल्याला काय मिळतंय. 200x अधिक 200y बरोबर 1000. या पूर्ण समीकरणाला 200ने भागलं की x अधिक y बरोबर 5 असे एक अतिशय सोपं आणि सुंदर समीकरण तयार होतं. कोड्यातली सर्वात मोठी गाठ आता सुटलीये. पुढची पायरी म्हणजे त्याच मूळ समीकरणांची आता वजाबाकी करायची. पण थांबा, इथे खालील समीकरणाची चिन्ह बदलायला विसरू नका बरं का. ही एक अत्यंत कॉमन चूक आहे जी टाळायलाच हवी. वजाबाकी केल्यावर आपल्याला x वजा y बरोबर 1 हे दुसरं साधं समीकरण मिळतं. आता त्या भल्या मोठ्या महाकाय संख्यांऐवजी आपल्याकडे सोडवण्यासाठी 2 अगदी सोपी समीकरणे तयार आहेत. आणि हाच साचा तुम्ही अशा कोणत्याही गणिताला लावू शकता. 49 आणि 57 सारख्या मोठ्या आकड्यांची आधी बेरीज आणि मग वजाबाकी केली की x वजा y बरोबर 4 आणि x अधिक y बरोबर 10 अशी सोपी समीकरणे मिळतात. आलेखावर एकमेकांना छेदणाऱ्या रेषेसारखेच हे अचूक असते. तर हा शॉर्टकट कायम लक्षात ठेवा. बेरीज, भागाकार, वजाबाकी आणि पुन्हा भागाकार.
या क्रमाने गेलात की मोठ्या संख्यांचा अडथळा अगदी सहज पार होतो. गुंतागुंतीच्या बीजगणिताचे साध्या अंकगणितात रूपांतर करण्याचा हा सर्वात तर्कशुद्ध मार्ग आहे. या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. योग्य लॉजिक वापरलं तर कितीही मोठी समस्या लहान तुकड्यांत विभागून सोडवता येते. जर गणितातले हे कठीण अडथळे एका साध्या बेरजेने आणि वजाबाकीने सुटत असतील तर आपल्या सभोवतालच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरेही अशाच सोप्या पद्धतींमध्ये दडलेली नसतील का? नक्कीच विचार करा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा